तर काय महापालिकेचं इलेक्शन आले आता आहे की उभं राहायचं की बघायचं जनता उभा राहा म्हटलं उभं राहायचं जनतेच्या मतावर आहे. कुठला पक्ष कुठला पक्षपेक्षा काय आहे कोण आम्हाला पक्षात घेत नाही स्पष्ट बोलणारी सरळ काम करणारे नको असतात ना पक्षात. आता तू मला सांग आता प्रत्येकजण नाचालेलं माझा झेंडा नसणार माझा झेंडा महापूर पहिला माझा गाव माझा अशी निघून नाचायला काय पण विकास कामाला नाचा ना. आता गेली 20-25 वर्षे मी थोडा राजकारणात आहे मी एक खेळाडू आहे कुठल्या सगळ्या पक्षाची सत्ता होती काय प्रत्येकजण नुसतं आश्वासनचं ते कुठलं कोल्हापुरात नियोजनबद्ध काम झाले कुठलं काम पूर्ण केले दाखवू ना सगळं अर्धवट करून ठेवलेले आपले प्रोजेक्ट कसे सक्सेस होते वापर करायला आणि सोडायला आणि उगत त्या शाहू महाराजांनी जो विकास केला त्यानंतर तुम्ही विकास केला दाखव नियोजनबद्धाने चांगला आणि प्रत्येक पक्ष ह्यो याला नाव ठेवतो तो त्याला नाव ठेवतो दुसरं का आहे. आणि मला माहिती आहे महापालिकेत पक्ष बघत नाहीत व्यक्ती बघतात आणि हल्ली चांगलीच व्यक्ती निवडून द्यायला पाहिजे. जर तुम्हाला कोल्हापूरचं हित आणि विकास पाहिजे क्वालिटी पाहिजे नियोजनबद्ध पाहिजे तर चांगली माणसं द्या निवडून. आता काय झाले बघितलं नवं काय परिस्थिती आहे जाईल त्यात घोटाळा आहे सगळ्यात मी चालू आहे पहिले लोकप्रतिनिधी बसणं चालू आहे त्यामुळे काय बोलायचं आहे ह्या बोलण्याचं आहे आणि विकासाच्या गोष्टी विकासाचं सुंदर करून तुम्ही तुमचा झेंडा पडवा कुठला पण पक्ष असू दे विकासाच्या नावानं बोंब आणि नुसता माझा झेंडा मला पद्धत दिली मी एवढं केलं आणि तेवढं केलं का आहे राज्य शासन केंद्र शासनात काय व्हॅल्यू आहे आपल्या कोल्हापूरला कोण विचारते बाहेर पुन्हा बॉम्बेना हजारो कोटी मिळतात इथं 50-100 कोटी देतात पण रडतात आणि ते पण सरळ देत नाही सगळी अर्धवट काम आहेत का ना कुठलं काम आहे ते सांग. मी बघतोय रेड झोनचा आहे तीर्थक्षेत्राचा आहे पार्किंगचा आहे हदवाडचा आहे कुठले प्रश्न आहेत कचऱ्याचा आहे कोण हे कुठला आहे ते सांगा. तीर्थक्षेत्र तसंच पडली पार्किंगची तशीच आहे फेरीवाल्यांचा प्रश्न अनेक प्रश्न तसंच पडलेला आहे वर्षानुवर्षे तेच ऐकायला लागले कुठलंही नियोजनबद्ध काम नाही आहे. इकडं आता अतिक्रमण काढलं इकडे परत बसतात काय शिस्त काय लावले काय आहे प्रत्येकजण आपल्या पोळ्या बदलायला आले माझा पक्षाने मी मोठा किती हेच दाखवायला आले त्याच्यापेक्षा कोल्हापूर माझं मोठं माझा महाराष्ट्र मोठं माझा देश मोठा हे म्हटलं पाहिजे. आज बघ ना याचे किती लोकप्रतिनिधी फॅसिलिटी कोण बोलायचं बोलणारे जनता जो पण सुधरत नाही तर काही उपयोग नाही. 2 पैशाला आमिषाला बळी पडून जर तुम्ही मतदान केले तर हीच परिस्थिती होणार आणि असंच होणार आहे. त्यामुळे चांगली माणसं कोण यायला तयार नाही आणि बोलणारे तर तोंड दिसते विजय सावंत सरकार मास्टर आणि उभारायची जनतेची इच्छा असली तर मारा तर शेड्यू घ्यायचं काय त्यात बरोबर.